पण शिवसेना उद्धव ठाकरे गटाची आपल्याला तिकीट जाहीर झालेली आहे, तर त्याबद्दल आपल्याला नेमकं समोरचा ध्यास काय राहील आपला? माझं म्हणणं तर आहे सर, कसं आहे, इथल्या लोकांचे PR कार्ड बनलेले आहे. ते PR कार्डचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे आहे, कारण प्रत्येकाचं घर त्यांच्या नावावर नाही आहे, हे करून देणे आहे. आणि रस्ते, नाल्या, गटारी ह्या इतके प्रॉब्लेम्स आहेत, ते नाल्या टुंब भरलेले आहेत, त्या आपल्याला त्या साफ करणे आणि ही गंदगी जी वाढलेली आहे ती सुद्धा काढणे आहे. आणि आम्ही हे आश्वासन देतो, पक्का आश्वासन देतो की आम्ही हे 100% हे करून दाखवू. म्हणूनच आम्ही आज दाराबाहेर पडलेलो आहोत आणि हे करून दाखवणारच, हे आम्ही तुम्हाला शब्द देतो. ठीक आहे, धन्यवाद. काय सांगाल अजून? बऱ्याच ठिकाणी स्थानिक लेवलला भुयारी गटार योजना आहे, भरपूर अशा योजना आहेत की महानगरपालिकेत राबवल्या जातात. ते नागरिकांपर्यंत आतापर्यंत पोहोचवले नाही आहेत, पण आपल्या माध्यमातून आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हो, 100% करू सर. कारण ही भुयारी योजना आजपर्यंतही कोणी केलेले नाही हे काम, तरी ते आम्ही करून दाखवू. 100% करू, हा शब्द देते मी. नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना आवाहन करणार आहे की आम्हाला तुम्ही निवडून द्या, तुमचे जे काही मूलभूत गरजा आहेत त्या आम्ही 100% करून दाखवू. आणि आम्ही हे तिघही उमेदवार सतत पहिला विषय तर असा की पक्षाने आमच्यावर विश्वास ठेवला, पक्षाने आम्हाला तिकीट दिली, उमेदवारी दिली आणि पक्षाचा आम्ही धन्यवाद मानतो. आणि या प्रभागात खूप साऱ्या समस्या आहेत. या समस्या प्रत्येक ठिकाणी आम्ही प्रचाराला चाललो तर लोक त्यांच्या प्रत्येक समस्या सांगत आहेत आम्हाला की दादा असं आहे, दादा तसं आहे. आमच्या नाल्या बुजलेल्या आहेत, आमचे स्ट्रीट लाईट बंद आहे घरासमोरचे, त्याच्यानंतर ओपन प्लेसला वॉल कंपाऊंड नाही आहे आणि ढोरं जनावरांचा खूप त्रास आहे आणि भटक्या कुत्र्यांचा पण त्रास आहे लोकांना. लहान मुलींना कुत्रे वगैरे लहान मुलांना चावलेले आहेत, त्यांच्यापासून पण 2-3 वेळा कंप्लेंट केला लोकांनी, ते पण आमच्या कानावर टाकलं आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही या प्रभागातून, ज्या वार्डातून BJPचा उमेदवार आहे त्याच प्रभागात घुमत आहे, तेच लोक आम्हाला त्यांच्या कंप्लेंटा सांगतात की बा हे 2017पासून ते 2021पर्यंत तर कुठं दिसले नाही, 22पर्यंत. पण हे 3 वर्ष ते झाले. या 3 वर्षात त्यांनी प्रशासनाला पण लक्ष दिले नाही यांच्यावर, आणि ते जे प्रतिनिधी मागच्या उभे होते त्यांनी पण लक्ष दिले नाही कोणीच. तर त्या पण त्यांच्या कंप्लेंट सांगतात की दादा तुम्ही आता नवीन चेहरे दिसता, युवा दिसता, तर आम्ही तुम्हालाच मत देऊ, तुम्हालाच निवडून आणू, तुम्ही आल्यानंतर आमचे पण कामं करा. आम्ही पण त्यांना आश्वासन दिलं की बा आम्ही 5 वर्ष निवडून आल्यानंतर तुमच्या सेवेत राहू तत्पर. दादा, युवा पिढींना काय आश्वासन देणार आपण? युवा पिढींना मी हेच आश्वासन देतो की मी एक युवाच आहे आणि मी पण तुमच्याच माध्यमातून, तुमच्याच सपोर्टनं, तुमच्याच येणं इथपर्यंत आलेलो आहे. आणि पक्षानं पण युवा समजूनच आणि युवा असूनच मला एक संधी दिली, त्या संधीचं मी सोनं करून दाखवण आणि त्यांना पण प्रत्येक गोष्टीत मी मदत करणार. तसेच या प्रभागात साऊंडप्रूफ लायब्ररीचा हे नाही आहे, एक लायब्ररी नाही आहे, पण बाकीच्या युवांना महानगरपालिकेचे का आपण साऊंडप्रूफ लायब्ररी आणू, त्यांचा पैशाला थोडासा त्रास नको, काही कोणा गोष्टीचा काही झाले नाही पाहिजे त्या कारणाला, त्यांच्यासाठी पण आपण भरपूर वेळा याच्यात मदत करू. मी दिलीप सुखदेवराव काकडे, केवल कॉलनीमध्ये राहतो आणि शेगाव राडगाव प्रभाग क्रमांक 1चा उमेदवार आहे. आणि आम्हाला पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि प्रभागामध्ये त्यांना हेच माहीत आहे की म्हणजे पूर्ण प्रभागामध्ये काहीच व्यवस्था नाही आहे. नाल्या तुंब भरलेले आहे, कचरे ढीग लागलेले आहे, गाड्या येत नाही आहे आणि स्ट्रीट लाईट बंद आहे पूर्ण प्रभागामध्ये. आणि म्हणजे बरंच सांगायचं म्हणजे की झाडाची कटिंग केलेली नाही आहे, खूप झाडं वाढले, यायला खूप त्रास होतो आहे. रोड गड्डे बंद पडलेले आहे. हे म्हणजे गावखेडे सुधारले पण अमरावती शहर सुधारलेलं नाही आहे. एवढ्या समस्या आहे. आम्ही प्रत्येकाच्या घरी जातो तर आम्हाला म्हणजे तुम्ही विचारतात की तुम्ही निवडून आल्यानंतर काय करणार. आम्ही त्यांना हेच सांगतो आहे की तुम्ही तुमच्या जेवढ्या काही समस्या राहील ते आम्ही तुमच्या पूर्ण गरजा पूर्ण करू. आणि आतापर्यंत जे समजा नगरसेवक होऊन गेले त्यांनी अजिबात काही लक्ष दिलेलं नाही, त्यांना ते शिव्या देत आहे. आणि हे बाकी पक्षाकडे भाडवत्री म्हणजे पक्ष देऊन पैसे देऊन वगैरे लोक म्हणजे त्यांच्यासोबत फिरायला सांगतात. आम्ही तुम्हाला 500 रुपये रोज देऊ, आमच्यासोबत फिरायला या. पण आमच्यासोबत एकही म्हणजे असं बाहेरचा पैसे आणणारा व्यक्ती नाही आहे. आम्ही पूर्ण निष्ठावंत लोक आहो. आम्ही आमच्यासोबत जे अड्डा लोकच आहेत तेच आम्ही फिरत आहोत, डोर टू डोर फिरत आहोत. आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दारांना आव्हान हे करणार आहे मी की तुम्ही आम्हाला मतदान करा, आम्ही तुमच्या समस्या सर्व सोडू, तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण करू आम्ही. म्हणून आम्हाला तुम्ही एकदा फक्त चान्स द्या, महानगरपालिका आम्हाला जाऊ द्या. अधिकारी लोक ऐकत नाही, 10 वेळा फोन करून सुद्धा आम्हाला म्हणजे उडवाउडीची उत्तर देतात. म्हणून आम्हाला म्हणजे महानगरपालिकेमध्ये जायची संधी मिळाली पाहिजे आणि तुमच्या सर्व सोयी आम्ही उपलब्ध करून देऊ. आपल्याला जनतेचा आशीर्वाद कदाचित मिळाला तर पहिला ध्यास कोणता राहील आपला? पहिला ध्यास राहील की आपलं म्हणजे स्वच्छतेकडे लक्ष देऊ आपण. नाल्या रोड
आणि म्हणजे ओपन जिम वगैरे. काही मुलं म्हणतात की आम्हाला काही म्हणजे या भागात जिमच नाही आहे, ओपन व्यायामशाळा नाही आहे. त्यांचं पण आपण त्यांच्या पण पूर्ण भावना समजून आणि त्यांच्या पूर्ण करून देऊ आम्ही. आता तुम्ही तसं पाहिलंच आहे, 5 वर्ष त्यांना काही विकास नाही केला आणि उरलेले हेच 9 वर्ष होते ज्या कोरोनानंतरचे जे महानगरपालिका लागणार होती लेट होत गेली, तिथपर्यंत काही झालं नाही. या 5 वर्षातही यांनी रोड बांधले नाही, रोडचं काम केलं नाही आणि हे जे 4 वर्ष होते त्या 4 वर्षातही काही केलं नाही. प्रशासन असूनही काहीच नाही केलं. आता महानगरपालिका जशी जवळ आली तसे त्यांनी 2 महिन्या अगोदर टेंडर टाकून रोड पास करून स्वतःचा इकडून तिकडून याच्यातला निधी काढ, त्याच्यातला निधी याच्यात टाक, याच्यातला काढ, त्यात टाक करून लाडक्या बहिणीतला निधी याच्यात टाकला, त्याच्यानंतर आदिवासी विकासाचा निधी याच्यात टाकला, त्याच्या अपंगाचा निधी याच्यात टाकला, इकडून तिकडून गोळगोळा करून यांनी हे कामं सुरू केले की त्यात विषय असा आला, आम्ही पण स्वतः घुमत आहे प्रत्येक ठिकाणी. लोकांचं म्हणणं असं आलं की बा तुम्हाला जशी निवडणूक येते तसं तुम्हाला कामं कसे का सुचते. 5 वर्षात तुम्ही तोंड दाखवत नाही, काही दाखवत नाही. आणि यांना मी एवढंच सांगितलं लोकांना की बा आम्हाला निवडून द्या एक वेळा, आम्ही 5ही वर्ष तुमच्या तत्पर सेवेत राहू आणि तुमचं काम करू.